2023च्या ऑक्टोबर महिन्याची अखेरची वेळ होती. 32 वर्षीय अनिल यांच्या घरी मात्र एक अनामिक शांतता पसरू लागली होती. अनिल, त्याची पत्नी काजल आणि त्यांची 3 लहान मुले हे गावचे एक सामान्य कुटुंब होते. गावात सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी गावातील लोकांच्या मनात एक हळूवार कुजबूज सुरू झाली होती. काजल, जी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाई, तिचे गावातील तरुण आकाशाच्या सोबतचे संबंध लोकांच्या नजरेत आले होते. 26 ऑक्टोबरच्या संध्याकाळी अनिल आपल्या नेहमीच्या कामावरून परतला, पण दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो घरी नव्हता. घरात थोडी गडबड झाली, पण सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी त्याला कामासाठी बाहेर गेल्याचे गृहीत धरले. मात्र दिवस उलटूनही अनिलचा पत्ता लागला नाही. अनिलच्या भावाने मनात शंकेची पाल सुकसुकत असतानाही पोलिसांकडे हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध सुरू केला, पण तोपर्यंत अनिलच्या आयुष्याचा धागा जणू कापला गेला होता. रहस्य अधिक गडद होतं. अनिल बेपत्ता झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पोलिसांनी चौकशी सुरू केली, पण पत्नी काजल अत्यंत शांत आणि निष्पाप असल्याचा आवा आणत होती. कोणालाही तिच्यावर संशय आला नाही. दरम्यान गावातील काही जाणत्या लोकांनी काजल आणि अक्षयच्या संबंधांची कबुली मिळवण्यासाठी पंचायत बोलावली होती. या बैठकीत काजलच्या अनैतिक संबंधांवर शिक्कामोर्तब झाला. सामाजिक भीतीमुळे काजलच्या सासरच्या लोकांनी अनिलच्या कुटुंबाने हे प्रकरण अधिक न वाढवता, समाजासमोर न आणता दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण हा तात्पुरता उपाय होता. पंचायतीनंतरही काजल आणि आकाश यांनी आपले गुप्त नातं थांबवले नाहीत. गावातील नजरा चुकवून त्यांची भेट सुरूच होती. गावात अनिलच्या शोधाची चर्चा मंदावत असतानाच एका व्यक्तीच्या मनात मात्र आता निश्चिती आली होती. 5 नोव्हेंबरला अनिलचा भाऊ पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी त्याची तक्रार केवळ हरवल्याची नव्हती, त्याच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि भीतीचं मिश्रण होतं. त्याने स्पष्टपणे आरोप केला, माझा भाऊ अनिल, त्याची पत्नी काजल, तिचा प्रियकर आकाश आणि आकाशचा मित्र बादल यांनी मिळून अनिलचे अपहरण केले आणि त्याची हत्या करण्याचा कट रचला आहे. या गंभीर आरोपानंतर पोलिसांच्या भूमिकेत अचानक बदल झाला. त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आणि एका मोठ्या कटाचा तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी सर्वात आधी काजल आणि आकाशला ताब्यात घेतलं. सुरुवातीला दोघांनी सर्व आरोप फेटाळले, पण पोलिसांच्या कठोर चौकशीपुढे त्यांचे खरं रूप उघड होऊ लागले. पोलीस तपासात एक अत्यंत धक्कादायक आणि थंड डोक्याने केलेला कट समोर आला. संपूर्ण हत्येची सूत्रधार काजल होती. काजलला तिच्या पतीसोबतचे वैवाहिक जीवन संपवून आकाशसोबत नवीन आयुष्य सुरू करायचं होतं. यासाठी तिने अत्यंत क्रूर योजना आखली. नियोजन केल्याप्रमाणे काजलने रात्रीच्या वेळी पती अनिलला काही झोपेच्या गोळ्या दिल्या. यामुळे अनिल बेशुद्ध अवस्थेत गेला आणि त्याला प्रतिकार करणं शक्य नव्हते. काजल, आकाश आणि बादल हे तिन्ही आरोपी बेशुद्ध अनिलला घेऊन गावाजवळील एका कालव्याजवळ पोहोचले. काजलने आपल्या पतीचा दुपट्ट्याने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हा क्षण अत्यंत भयानक होता. काजलचा हेतू स्पष्ट होता, पण अनिलचा लगेच मृत्यू झाला नाही. अनिल पूर्णपणे बेशुद्ध आणि जिवंत नसताना तिघांनी मिळून त्याला कालव्याच्या पुलावरून खाली फेकले. जणू काही तो केवळ एक अडथळा होता, जो आता वाहून जाणार होता. गुन्ह्यात वापरलेला दुपट्टा त्यांनी जवळच्या झुडपांमध्ये लपवून ठेवला आणि त्वरित तिथून पळ काढला. त्यांनी विचार केला की हा अपघात होता आणि कोणीही त्यांच्यावर संशय घेणार नाही. अनिल बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाची झालेली वाताहत आणि पोलिसांनी केलेल्या अथंग प्रयत्नांमुळे अखेर सत्य जगासमोर आलं. एका प्रेमसंबंधाच्या हव्यासापोटी पत्नीने पतीचा जीव घेतला हे सिद्ध झालं. पोलीस तपासात संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी काजल, तिचा प्रियकर आकाश आणि बादल या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्यावर हत्येचा आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या गावाने काही दिवसांपूर्वी या अनैतिक संबंधांना पंचायत घालून दाबण्याचा प्रयत्न केला होता, त्याच गावात आता एका हत्येचा मुखवटा फाटला गेला होता. गावात शांतता परतली खरी, पण अनिलच्या कुटुंबावर झालेल्या आघाताच्या जखमा भरून येणे कठीण होते. एका क्षुल्लक स्वार्थापायी एका कुटुंबाची राख रांगोळी झाली. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.